साहेब तुमच्या आंदोलनामुळे ओबीसी मराठ्यांच्या विरोधात झाला आणि मराठा समाज हा वरिष्ठ जाती आणि ओबीसी मध्ये एकाकी पडतोय असं महाराष्ट्रात एक सामाजिक चित्र तयार होते, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोण एकाकी पडतोय? मराठा समाज एकाकी पडतोय, त्यांना ओबीसी पण विरोध करतोय, अप्पर कास्ट पण विरोध करतोय आणि बाकीच्या जाती पण विरोध करतायत. तर अशा वेळेला मराठी समाजाचं एकाकी पडून नुकसान नाही का होणार? नाही नाही, चुकीची माहिती तुम्हाला. नेते विरोध करतात फक्त, समाज नाही. गोरगरीब समाज, मराठा असू द्या, गावखेड्यातला ओबीसी बांधव असू द्या, मुस्लिम दलित असू द्या, यांचा विरोध नाही आहे. यांना वाटतं जर मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात, मराठा जर ओबीसी यादीच्या 83 क्रमांकाला कुणबी म्हणून आहे, तर मराठा हा पूर्वीपासून ओबीसी आरक्षणात आहे. जी 60% छगन भुजबळ लोकसंख्या सांगतात त्याच्यामध्ये पूर्वीपासूनच मराठा धरून तेवढी संख्या त्यांची एकट्याची नाही आहे. तसं गावखेड्यात कुठलाच वाद नाही. हे नेते त्यांचे 10-15 आहेत का, हे फक्त विरोध दाखवतात. आणि आमचे पण 10-15 आहेत. आमचे काय शहाण आहेत असं नाही, आमचे पण त्यांचे आहेत. ह्या त्यांच्या आणि आमच्यामुळं आमच्यात दुरावा असं दाखवते. गावखेड्यात नाही आहे, तुम्हाला माहीत असेल का नसेल मला माहीत नाही, परंतु आत्ताही गावखेड्यात आमचं एकमेकाशी बोलल्याशिवाय धकतच नाही. मराठ्यांचं त्यांच्याशिवाय धकत नाही आणि त्यांचंही मराठ्यांशिवाय धकत नाही. ही रिअल परिस्थिती आत्ताची सुद्धा. आम्हाला एकमेकाशी देवाणघेवाण सुखदुःख असू द्या, काय असू द्या, करावीच लागते. तुमच्या मागं प्रस्थापित समाज पण आहे, म्हणजे आता तुम्ही म्हणतात माझ्या मागे सामान्य आहे, पण प्रस्थापित नेते पण आहेत, सर्वपक्षीय आहेत. त्याच्यातलं कोणी उमेदवारी मागायला तुमच्याकडे आलं तर त्यांना ते तुमचं पाठबळ देणार का तुम्ही? नाही तर ते समाज 29ला ठरवलं काय काय करायचं. पण आमची शेवट फायनल इच्छा आहे की गोरगरिबाची लाट हे गोरगरिबाला संधी याच्यात द्यायची. पाटील साहेब, तुमच्या आंदोलनाला सुरुवातीपासून त्यांनी यावेळेस उभा राहावं गरिबाच्या पाठीमागे. पाटील साहेब, तुमच्या आंदोलनाला अनेक पक्षाशी आधी जोडले गेले. आधी शरद पवार हे आंदोलन घडवत आहेत असं म्हटलं होतं, त्यानंतर एकनाथ शिंदे तुम्हाला चालवत आहेत असं म्हटलं होतं. असे अनेक आरोप झाले. पण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्व गोरगरीब मराठा एकत्रित करताय. आता तुमच्यावर यापुढे आरोप होईल का की तुम्ही राष्ट्रवादीचे समर्थक आहात किंवा राष्ट्रवादी तुम्हाला चालवते? कारण त्यांच्याच बाले किल्ल्यात घुसून तुम्ही आता सगळं उद्ध्वस्त करायचं बघा. आरोप करणार नाही, पुढे आरोप होतीलच. दोन्ही बी सुरू करणार आता, कारण दुसरं काही सापडत नाही ना. ज्यावेळेस माणूस सापडत नाही, कशात गटत नाही, त्यावेळेस त्याला बदनाम करायचं. ऐकत नाही, त्यांना फुटत नाही, मॅनेज होत नाही, मग त्यावेळेस त्याला बदनाम करायचं. हे त्यांचं काम आहे. ते आरोप कधीच काही बंद नाही करणार, कारण दुसरं सापडतच नाही. पण मीडियाच्या बांधवाला उत्तरं मिळाले की त्यांनी तुमच्याकडेच प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला उत्तरं मिळालेली आहेत. आता त्यांच्याकडे नेताच नाही राहिला मी त्याचा आहे म्हणायला. त्यांनी शरद पवार सांगितले, फडणवीस सांगितले, शिंदेसाहेब सांगितले, जे नाही ते सांगितलं. काही काही पक्षाचे नावं मला माहीत नाहीत. मागच्या 5 महिन्यात त्यांचे नाव घेतले होते त्यांनी, हे पाठीशी आहेत म्हणून. त्यामुळं इथं फक्त जनता मालक आहे माझं, बाकी कोणी नाही. आणि खरंच सांगायचं ठरलं ना, कोणी जर पाठीशी असला ना, आंदोलन चालवता येत नाही. साहेब, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ आणि राज ठाकरे जे बोलत आहेत त्यांचं एक सुरू आहे, तर ह्या सगळ्यांचं बोलवतं धनी एकच आहे असं वाटतं तुम्हाला? सागर बंगला